नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अष्टमः पाठः वाचन प्रशंसा जो की तुम्हाला परीक्षेमध्ये सरलार्थ लेखनासाठी आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपण व्यायाम केल्याने आपलं शरीर किती सुदृढ होतं, हो ना? आणि तुम्ही तो व्यायाम रोज करता पण शाळेमध्ये, बरोबर आहे? तर ह्या व्यायामाने जसे शरीर सुदृढ, सशक्त, निरोगी बनते, तसेच वाचनाने मन कसं होतं, सुसंस्कृत होतं, समर्थ होतं, संपन्न बनतं, बरोबर आहे? तर या पाठामध्ये वाचनाचे महत्त्व आपल्याला आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या वाढदिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबरला आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. या संदर्भात काही श्लोक तुम्हाला पाठामध्ये वाचनाचं महत्त्व सांगणारे आलेले आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वाचनाचे खरंच खूप महत्त्व आहे. या वाचनाने काय होतं, माणूस घडल्या जातो, माणसाच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडते. आपल्याला ज्या गोष्टींची माहिती नाहीये त्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या वाचनामुळे मिळते. आपला सगळ्यात जवळचा मित्र आपली ही पुस्तकं होऊ शकतात, बरं का विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एकदा करून तर बघा बरं. तुम्हाला आवडणारी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही वाचून बघा. वाचनाची गोडी तुम्हाला लागण्यासाठी लहानपणापासून आपले आई बाबा आपल्याला सांगत असतात, हो ना, की वाचत जावं, पुस्तकं वाचा, गोष्टीची वाचा. छोट्या छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करायची. मग एकदा वाचनाची आवड लागली की आपण भरपूर प्रमाणात पुस्तकं वाचायला लागतो. आता यामध्ये तुम्हाला काही श्लोक आलेले आहेत की प्रत्येक वेळी वाचनाचं महत्त्व कसं आहे हे या श्लोकातून तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला श्लोक काय सांगतो बघूया बरं. शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेवच उत्साहो वर्धते येण वाचनम तदहितावहम. शीलम म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, चारित्र्य. वर्धते म्हणजे वाढते. हितावह म्हणजे कल्याण करणारे. सद्गुण संपत्ती म्हणजे चांगल्या गुणांची संपत्ती. आता ह्याचा अन्वय कसा लावता येईल आपल्याला. येण शीलम सद्गुण संपत्ती ज्ञान विज्ञानम एव उत्साह वर्धते तत् वाचनम हितकारकम अस्ति. ज्या वाचनामुळे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान त्याचप्रमाणे उत्साह वाढतो, ते वाचन हितकारक असते, बरोबर आहे? परीक्षेमध्ये तुम्हाला कसं येईल, श्लोक दिलेला असेल त्याचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे आणि एकदा जर तुम्हाला भाषांतर समजलं तर ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये पण छान मांडू शकता, हो ना. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहुन् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. दक्षा म्हणजे तरबेज, बहुश्रुताः म्हणजे विद्वान माणूस, विद्वान, मनुजा मनुष्य, बोधन्ते जाणतात. आता इथं तुम्हाला विद्वानचा अर्थ कसा लावता येईल, अजून शब्दशः अर्थ लावायचा असेल तर की ज्यांनी पुष्कळ ऐकले आहे असे, किंवा ज्यांनी पुष्कळ वाचले आहे असे, असं पण तुम्ही ह्याचा अर्थ लावू शकता, बरं का. याचा अन्वय असा होईल, मनुजः वाचनेन एव बहुविषयान् बोधन्ते वाचनेन ते बहुश्रुतः भवन्ति वाचनेन ते कार्येषु दक्षाः भवन्ति. वाचनानेच माणसे पुष्कळ विषयाचे ज्ञान मिळवतात, ती बहुश्रुत बनतात, वाचनानेच ती आपल्या कामामध्ये तरबेज होतात. तुम्हाला ह्याचं स्पष्टीकरण मी द्यायची गरज खूप अशी नाही आहे, कारण की तुम्हाला अर्थावरून लगेच लक्षात आलं असेल की ह्या वाचनामुळे माणसाचं काय होतं, पुष्कळ विषयांचं ज्ञान वाढतं. मी तुम्हाला प्रस्तावना सांगताना पण सांगितलंय, हो ना. ती बहुश्रुत बनतात म्हणजे आपल्याला समोरच्याचं ऐकायची पण आपल्यात ताकद निर्माण होते, बरोबर आहे. आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात, वाचाव्याशा वाटतात आणि त्या वाचनानेच काय होतो, माणूस मग प्रत्येकाचं काम वेगळं आहे पण त्या कामामध्ये तरबेजपणा येण्याचं सगळ्यात मोठं श्रेय कशाला जातं, तर ते ह्या वाचनाला जातं. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनः कविपंडितः
तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रतः. शिक्षयन्ति शिकवतात, रतः घडलेले, कविपंडितः कवी आणि विद्वान लोक. ये सदा वाचने रतः तान् वाल्मीकी व्यासबाणाद्यः प्राचीनः कविपंडितः सततं शिक्षयन्ति. जे नेहमी वाचनात गडलेले असतात त्यांना वाल्मिकी, व्यास, बाणभट्ट यांसारखे विद्वान कवी सतत शिकवतात. म्हणजे तुम्ही वाचाल, जितकं वाचाल ना तितकं तुमचं ज्ञान नक्कीच वाढतं बरं का. अशी मराठीमध्ये म्हण पण आहे, वाचाल तर वाचाल. त्याच्यामुळे मी प्रत्येक सुट्ट्यांमध्ये तुम्हाला सांगते, बरोबर आहे, की पुस्तकं वाचा. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांचा वहीमध्ये नोंद करून ठेवा की हे पुस्तक कोणाचं आहे, हे पुस्तक किती पेजेसचं आहे, आणि त्या पुस्तकाचे कवी कोण आहेत किंवा त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. या सगळ्या गोष्टींची वही या सगळ्या गोष्टींची नोंद कुठेतरी आपल्या डायरीमध्ये आपल्याला करून ठेवता आली पाहिजे. ते मी पुस्तक वाचलेले, ते इतके पेजेसचं आहे आणि ते वाचल्यावर मला काय वाटलं, तुमच्या भाषेत लिहा. तुम्हाला पुस्तकातली अगदी जशीच्या तशी भाषा लिहायची नाहीये. मी काय म्हणते तुम्हाला, सुट्टीमध्ये पुस्तक वाचा. आणि मला पण खूप छान सवय होती बरं का, अजूनही आहे. मी शाळेत असताना अशी पुस्तकं बरीचशी वाचलेली आहेत आणि ती पुस्तकं वाचल्यावर मी अशीच नोंद करून ठेवते की पुस्तक वाचले, पुस्तक किती पेजेसचं होतं, पुस्तकाचे लेखक कोण आहेत, त्या पुस्तकामध्ये म्हणजे मला ते पुस्तक किती आवडलं आणि ते पुस्तक का आवडलंय, त्याच्यातनं मला नेमकं समजलंय का, ह्या गोष्टींची नोंद अजूनही मी माझ्याकडे करून ठेवते. तसं तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी करता आल्या तर तुम्हाला नक्कीच लोकांना पण सांगता येईल समोरच्यांना की बाबा नाही, हे पुस्तक खूप छान आहे बरं का, ते तुम्ही नक्की वाचा. अद्यया वृद्धी ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा सर्व विद्यासु विद्यार्थम वाचनम उपकारकम. अद्ययावत आजपर्यंतचे वृत्तपत्र सर्वविध सर्व प्रकारचा सुविद्यार्थम चांगल्या विद्यांसाठी. अद्ययावत ज्ञानाय सदाही वृत्तपत्रं पठेत सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम अस्ति. अद्ययावत ज्ञानासाठी खरोखर नेहमी वृत्तपत्र वाचावे. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन उपकारक असते. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला चालू घडामोडींसाठी बातम्या बघाव्या लागतात, वृत्तपत्र वाचावी लागतात. त्याच्याने काय होतं, तुमचं रोजच्या ज्ञानामध्ये भर पडत जाते. तर त्या श्लोकाचा अर्थ पण असाच आहे की या अद्ययावत ज्ञानासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर वृत्तपत्र वाचलं पाहिजे. आणि सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन तुम्हाला माहितीच आहे, अजून काही वेगळं सांगायची गरज नाही की वाचन कसं आहे, हे वाचन हितकारकच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या श्लोकातून वाचनाचं महत्त्व नक्कीच समजलं असेल. आणि मी तुम्हाला आता छोटासा अभ्यास देणार आहे की मला एखादं छानसं पुस्तक तुम्ही वाचायचं आहे, तुम्हाला आवडेल ते वाचा. आणि ते म्हणजे त्या पुस्तकामध्ये नेमकं तुम्हाला काय आवडलं किंवा त्या पुस्तकामधला सारांश थोडक्यात तुम्हाला मला सांगायचं आहे. मग तो तुम्ही लिहून माझ्या व्हॉट्सअपवर माझ्या नंबरवर शेअर करू शकता किंवा जेव्हा आपला तास असेल तेव्हा आपण बोलूच, त्या तासामध्ये तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.